अशोक खरातला 39 आमदार भेटले, मात्र माझंच नाव समोर का येतंय असा सवाल दीपक केसरकरांनी केलाय. झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान त्यांच्या या प्रश्नावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी त्यांना आव्हान केलंय. खरातला भेटणाऱ्या 39 आमदारांची नावं केसरकरांनी जाहीर करावीत असं आवाहन वडेट्टीवारांनी दिलंय. या सर्व आमदारांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे असंही वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे. माझंच एकट्याचं नाव का घेतलं जातं? 39 आमदार जाऊन आले, मग त्यांचं नाव का घेतलं जात नाही? 9-10 मंत्री जाऊन आले. तुम्ही वारंवार म्हणतात 39 आमदार आहेत. कोण आहेत 39 आमदार आहेत? नाही, ते फ्लोर ऑफ द हाऊसवर सांगितलं की पेपरला जे छापून आलं त्याच्यामधून मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे आहेत, विरोधी पक्षाचे आहेत, सर्वच लोक मंदिरात जात असतील. माझंच एकट्याचं नाव का घेतलं जातं? 39 जणांची यादी पब्लिश केली पाहिजेत केसरकरांनी, आणि त्या सर्वावर प्रतिबंधक म्हणजे जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत, अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. दीपक केसरकर साहेबांनी खरातच्या बाबतीतली त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. एखाद्या व्यक्तीबरोबर फोटो निघणं म्हणजे ते त्यांच्या गुन्ह्यामध्ये समावेश त्यांचा आहे असं होत नाही. आणि दीपक केसरकर हे नक्की भावनिक आहेत, नक्की देवाप्रती म्हणजे आपण सगळ्यांनाच आदर आहे, परंतु आपल्या सगळ्यांपेक्षा देवाप्रती जास्त करणारे ते आहेत आणि म्हणून त्यांना टार्गेट करण्यामध्ये काही अर्थ नाही. दीपक भाईंनी स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यांचा फोटो किंवा त्यांचं तिथे जाणं म्हणजे ते ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत असं अजिबात नाही. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.